आज आपण तांदूळ किंवा रव्याचा वापर न करता इडली करणार आहोत. वजन कमी करायचं आहे किंवा डायबिटिक आहात तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. इथे मी 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, पाव वाटी साबुदाणा आणि 1 पाव चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत. हे सगळं स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजत ठेवायचं आहे. इथे मी डाळी स्वच्छ धुवून घेतल्यात. आता पुरेल इतकं पाणी घालून 4 ते 5 तास आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं आहे. डाळ आणि साबुदाणा छान भिजला आहे. 4 ते 5 तास मी ह्याला सोडून दिलेलं होतं. आता हे मी मिक्सरमध्ये पाणी काढून छान आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इकडे डाळी आपले वाटून रेडी आहेत. खूपच फाईन ग्राइंड केलेलं आहे मी ह्याला. आपल्याला हे याच पद्धतीने ग्राइंड करायचं आहे आणि आता झाकण घालून कमीत कमी 6 ते 8 तास आपण ह्याला किंवा ओव्हरनाईट फर्मेंट करायला ठेवणार आहोत. इकडे टमाटा चिरलेला आहे, 1 कांदा आहे, कढीपत्ता आहे, लाल मिरची आहे आणि 3 लसणीचे पाकळ्या आहेत. आपण हे परतून घेणार आहोत सगळं एकानंतर एक चटणीसाठी. कढईत तेल गरम झालं की थोडंसं जिरं, 1 मोठा चमचा उडदाची डाळ परतून घ्यायचं आहे. उडदाची डाळ लाल करायची आहे आपल्याला. उडदाची डाळ थोडीशी गुलाबी झाली की यात कांदा, लसूण, कढीपत्ता आणि लाल मिरची. लाल मिरची मी तोडून घालते, नाहीतर लाल मिरची फुटायची शक्यता असते. मिरची आपल्या चवीनुसार कमी किंवा जास्त आपण करू शकतो. आता हे आपल्याला कांदा मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. कांदा मऊ झाला की यात मी हळद आणि टमाटे घालून घेते. टमाटे घालून आपण 1-2 मिनटं ह्याची वाफ काढणार आहोत आणि टमाटे छान आपले मऊ झाले की मग आपण ते पूर्णपणे गार करून आपण ते रुबून घेणार आहोत. चटणीचं मिश्रण गार झालेलं आहे. याला मिक्सरच्या पॉटमध्ये आपण काढून घेऊया. यात मी मीठ घातलेलं नाही आहे. यात चवीनुसार मीठ घालून आता ह्याला मी बारीक वाटून घेणार आहे. इथं आपली चटणी वाटून रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आता चटणीची फोडणी करायला मी एकीकडे तेल तापवायला ठेवते. तेल तापलं की त्यात मोहरी, उडदाची डाळ आणि बारीक अगदी मी चिरून कढीपत्ता घातलेला आहे, तुम्ही तसाच सुद्धा घालू शकता. फोडणी आपण चटणीवर फोडणी घालून घेऊया. चटणी आपली तयार आहे. आपण इडलीचं बॅटर चेक करून घेऊया आता. तुम्ही इथं बघू शकता बॅटर किती छान फर्मंट झालं आहे. मी हे ओव्हरनाईट ठेवलेलं होतं सोक करायला पीठ. यात कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे घातलेला नाही आहे. यात मी चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ घालून घेते. हिंग तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण या मिश्र डाळींच्या इडलीला हिंगाची छान टेस्ट येते, त्यामुळे मी हिंग घातलेला आहे. आता आपण हे छान मिक्स करून 1-5 मिनटं ह्याला बाजूला ठेवून देऊया, कारण माझं बॅटर छान फेटून झालं आहे. आता मी इडलीच्या प्लेट्सना ग्रीस करून बॅटर आपण वाफवून घेऊया. आता हे मी इडली प्लेटमध्ये हे बॅटर घालून घेतलेलं आहे. आता हे मी वाफवायला ठेवून घेते इडल्या. इथे आपले इडल्या वाफवून तयार आहेत. खूपच हलकी आणि फ्लफी झालेली आहे ही इडली. तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चरही किती छान आलेलं आहे. छान जाळी आली आहे इडलीला. ही इडली तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर, टमाट्याच्या चटणीबरोबर किंवा नुसते तुपाबरोबर सुद्धा सर्व करू शकता. तुपाबरोबर सुद्धा खूपच छान लागते. रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.